नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी सध्या आपण तयारी करतो आहोत. तुमच्याकडून माझ्या चॅनलला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे. याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. असंच माझं चॅनल बघत राहा. तुम्हाला इथे प्रश्न सोडवून दाखवलेले आहेत आणि चारही पर्यायाचं एक्सप्लेनेशन मी इथे देते आहे. आज आपण सोडवणार आहोत प्रश्नपत्रिका 2019 मधून घेतलेला प्रश्न. या परीक्षेसंदर्भात तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. हे त्याचे डिटेल्स आहेत आणि इथे माझा व्हॉट्सअप नंबर मी शेअर केलेला आहे. चला मग आजचा प्रश्न बघूया. साध्या यंत्राच्या प्रकारानुसार सुई, खिळा, सुरी, स्क्रू यापैकी वेगळा घटक कोणता? पर्याय सुई, खिळा, सुरी आणि स्क्रू असे दिलेले आहेत. तर आपला जो धडा आहे ना साधी यंत्रे त्याच्यातनं घेतलेला हा प्रश्न आहे. तर एक लक्षात घ्या, दोन उतरणी जोडल्या की एक धारदार अवजार तयार होते. अशा अवजाराला पाचर म्हणतात. याचे उदाहरणं कुऱ्हाड, सुरी, पटाशी, सुई, खिळा. याच्यामध्ये दोन धारदार दोन उतरणी आपण जोडतो, हो की नाही? लक्षात येते तुमच्या? असं इंग्लिशच्या व्ही शेप मधला दोन उतरणी जोडल्या की कुऱ्हाडीचं नाही का जिथून आपण कापतो तो भाग जो असतो तो असा व्ही शेप असतो, त्याला धार असते. तर अशा वेळेला जे अवजार तयार होतं त्याला म्हणतात पाचर. सुरीमध्ये पण टोकदार असतं, पटाशी पण तसंच, सुई टोकदार असते, सुरी धारदार असते आणि खिळ्याला पण टोक असतं. तर थोडक्यात काय, उतरणी आपण जोडतो आणि ते एक टोक आपल्याला मिळतं किंवा एक असं धारदार अवजार तयार होतं. आता स्क्रूचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे उदाहरण त्यांनी इथे दिलेलं आहे. हे आपल्या बालभारतीच्या पुस्तकातून घेतलेलं आहे मी, धडा 12वा 6वीचं पुस्तक. तर इथे त्यांनी कसं सांगितलेलं आहे पहा, एक पेन्सिल घ्यायची आपल्याला, एक त्रिकोण कापायचा आहे, त्याला अ ब क असं नाव दिलेलं आहे आणि अ आणि क मध्ये आपण लाल रंगाने ती रेष घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पेन्सिल याच्यावर अशी गुंडाळी, पेन्सिलीवर हा कागद असा गुंडाळायचा आहे. तर या पद्धतीने गुंडाळला जाईल आणि ही अशी उतरण आपल्याला दिसेल. इथे लक्षात. तर स्क्रूमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं केलेलं असतं. म्हणजे आपण कसं म्हणू शकतो की स्क्रू ही लोखंडी पट्टीची गुंडाळलेली उतरणच आहे. येते लक्षात. आणि मग या आट्यांनी आपण असं स्क्रू फिक्स करतो. स्क्रू ड्रायव्हरनी करतो ना स्क्रू फिक्स, असा गोल 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 फिरवून, तर ते या आट्यांच्या मार्फत तो आतमध्ये जातो. तर अशा प्रकारे स्क्रू जे आहे ते एक लोखंडी पट्टीची गुंडाळलेली उतरण आहे जसं काही. ठीक आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर स्क्रू येईल. हे 3 जी उदाहरणं आहेत वरची ती पाचरची आहेत आणि स्क्रू ही एक गुंडाळलेली उतरण आहे. ठीक आहे. त्यामुळे याचं पर्याय ई हे बरोबर उत्तर आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. असेच प्रश्न सोडवून दाखवलेले व्हिडिओ मी घेऊन येत आहे. तुम्ही हे नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. तुमच्या अजूनही मित्रमैत्रिणींना माहिती नसेल माझ्या चॅनलबद्दल तर त्यांना नक्की सांगा, त्यांनाही याचा उपयोग होऊ द्या. चला, थँक्यू.